आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासा नगरीमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। पैस खांबाच्या मंदिर परिसरामध्ये 728 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। ज्ञानेश्वरी ग्रंथाचं रचनास्थान असलेल्या नेवासा नगरीमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केलेली आहे। माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला। माऊलींच्या पैसखांब मंदिर परिसरामध्ये जवळपास 728 दिवे लावून साजरा करण्यात आलेला आहे। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा आहे। आळंदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होतो। आळंदीला यात्रेचं स्वरूप असतं। ज्याप्रमाणे आळंदीला ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली त्यामुळे त्या क्षेत्राला जे महत्त्व प्राप्त झालं, अगदी त्याच तुलनेचं हे नेवासा क्षेत्र आहे। कारण ज्ञानोबरायांची ही कर्मभूमी आहे।